गेल्या 2-4 वर्षांपासून नाशिकच नाही तर संपूर्ण राज्यात केबीसी घोटाळा चांगलाच गाजतोय। हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणारा मोस्ट वॉन्टेड भाऊसाहेब चव्हाण आणि त्याची पत्नी आरती चव्हाणला गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल 2 वर्षांनी पकडण्यात आलं। मात्र राज्यभरातल्या फसलेल्या गुंतवणूकदारांचा भ्रमनिरास होणार की काय अशी शंका उपस्थित केली जाते। ठेवीदारांच्या भ्रमनिरासाला पोलीस विभागातील संथ कारभार आणि 2 खात्यातला विसंवाद जबाबदार आहे। 2014 मध्ये जेव्हा या प्रकरणी गुन्हा दाखल झाला त्यानंतर घोटाळ्याचा तपास सीआयडीकडे सुपूर्द करण्यात आला। सीआयडीने केबीसीच्या कार्यालयावर छापे मारून कागदपत्रांसह हार्ड डिस्कही जप्त करून फॉरेन्सिक लॅबकडे पाठवली होती। या घटनेला आता 2 वर्ष होत आहेत, तरीही फॉरेन्सिकचा अहवाल पोलिसांना मिळालेला नाही। तसंच जमा केलेली हार्ड डिस्क आणि कागदपत्रही मिळालेली नाहीत। या हार्ड डिस्कमध्ये केबीसी घोटाळ्याच्या व्याप्तीची इत्थंभूत माहिती होती। भाऊसाहेब चव्हाणवर 9 गुन्हे दाखल आहेत। त्या प्रत्येक गुन्ह्यात त्याच्या जबाबातून जेवढी माहिती मिळेल त्यावरूनच पोलिसांचा तपास सुरू आहे। त्यामुळे सध्या तरी तपास पूर्णपणे थंडावला आहे। केबीसी मध्ये 2,36,000 रुपये गुंतवलेले आणि एक 17चं पॅकेज आहे। तर ते म्हणे फक्त 6 महिने ठेवा म्हणे, 6 महिन्यात तुमची मुद्दल भेटून जाईल म्हणे। पण आता 2 वर्ष होत आली, काहीच भेटलं नाही। फार कर्ज काढून पैसे भरले होते आम्ही, तर आता व्याज भरून राहिलो त्याच्यावर 2 वर्षापासून, काहीच भेटलं नाही। भाऊसाहेब चव्हाणला अटक केल्यावर तरी काहीतरी भेटल, पण पुढं काहीच नाही। त्यांच्या लॉकरमध्ये जे काय मुद्देमाल आम्हाला सापडलेला आहे तो रेकॉर्डवर घेऊन आम्ही जप्त केलेला आहे। आतापर्यंत 110,57,00,000 रुपयाची मालमत्ता आपण जप्त केलेली आहे। MPID ॲक्टनुसार त्याच्यावर कारवाई सुरू आहे। जप्त मालमत्ता जी आहे ती सरकार जमा करून ती पुढे खातेदारांना कशी देण्यात येईल याविषयी आमचे प्रयत्न चालू आहेत। सीआयडी आणि फॉरेन्सिक लॅब या दोन्ही विभागांशी या संदर्भात चर्चा झाली असून येत्या 8 दिवसात गुन्ह्यांशी निगडीत असलेले महत्त्वाचे पुरावे आर्थिक गुन्हे शाखेच्या हाती लागतील। त्यानंतर तपासाला गती मिळेल असा विश्वास पोलीस दलाकडून व्यक्त केला जातोय। मात्र प्रत्यक्षात किती दिवसांनी गुन्ह्याचा तपास सुरू होणार आणि फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळणार याबाबत साशंकता आहे। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांच्याकडून। मुकुल, इतक्या महत्त्वाच्या प्रकरणातले हे कागदपत्रे पुरावे जर नष्ट होत असतील तर नेमका तपास कसा पुढे जाणार आणि यातून जे फसले गेलेले आहेत त्यांना नेमका न्याय तरी कसा मिळणार असा प्रश्न उपस्थित होतोय। यामागे नेमकं घडतंय काय? हेमाली, साधारणतः 2 वर्षापासून ही हार्ड डिस्क जी आहे ती फॉरेन्सिक लॅबमध्ये पडून आहे। 2 वर्षामध्ये फॉरेन्सिक लॅबने असं कुठली याच्यामधनं माहिती गोळा केलेली आहे, कुठले पुरावे शोधलेले आहेत याचं उत्तर अद्याप पोलीस विभागाला मिळालेले नाही आहे। आता पोलीस गेल्या 6 ते 7 महिन्यापासून या संदर्भात पत्रव्यवहार करतायत, सीआयडीकडे मागणी करतायत। मात्र सीआयडीकडनं त्यांना फारसं नीट उत्तर दिलं जात नाही आहे, फॉरेन्सिक लॅबकडनं उत्तर दिलं जात नाही आणि पर्यायाने भाऊसाहेब चव्हाणसारखा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारला ताब्यात घेऊन देखील त्याला अटक करून देखील या तपासामध्ये कुठल्याही प्रकारची प्रोग्रेस होताना आपल्याला बघायला मिळत नाही आहे। आता ज्यावेळेस सगळीकडनं ओरड सुरू झाला त्यावेळेस पोलिसांचं म्हणणं आहे की 8-10 दिवसामध्ये त्यांच्याकडनं आम्हाला कागदपत्र मिळणार आहेत, हार्ड डिस्क मिळणार आहेत, त्यानंतर आम्ही तपास करू। मात्र इतका जर संथ कारभार अशा मोठ्या आणि जे प्रकरण विधिमंडळामध्ये गाजलं होतं अशा प्रकरणाच्या बाबतीत जर असा ढिसाळ कारभार असेल तर इतर जे गुन्हे आहेत त्यांच्याबाबत काय पोलीस तपास करणार असे असंख्य प्रश्न उपस्थित होत आहेत। आता बघायचं आहे, मैत्रेय प्रकरणामध्ये जसं पोलिसांनी हाताळणी केली होती, 6 महिन्यामध्ये कोर्टानं निर्णय देऊन ठेवीदारांना पैसे परत करण्याचे आदेश दिले होते, तसं या प्रकरणामध्ये घडताना बघायला मिळत नाही। निदान 2 ते 3 वर्ष तरी ठेवीदारांना अजून वाट बघावी लागेल असं चित्र आता तरी बघायला लागतंय। धन्यवाद मुकुल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।